नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर बार्शी। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की फौजदारी कायद्याचा अनेक लोक दुरुपयोग करतात आणि त्याच्यामुळे निर्दोष माणसाला सुद्धा फौजदारी केसला सामोरे जावं लागतं आणि याचं प्रमाण वरचेवर वाढत चाललेलं आहे। मग तुमच्या विरुद्ध खोटी एफआयआर झाली आहे का? असं असेल तर तुम्ही अशा खोटारड्या माणसाला धडा शिकवण्यासाठी BNSS या कायद्यातील कलम 528 प्रमाणे सरळ उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून अशी एफआयआर रद्द करून घेऊ शकता। परंतु प्रत्येकालाच ते शक्य नाही। जर तुम्हाला खात्री आहे की आपल्या विरुद्ध झालेली एफआयआर ही खोटी आहे तर सर्वप्रथम तुम्ही पोलिसांना तपासामध्ये मदत करा, सत्य परिस्थिती त्यांना माहिती करून द्या। जर पोलिसांनी असा शेरा मारला की आमच्या तपासामध्ये ही फिर्याद खोटी आहे असे निष्पन्न झाले आहे, असं जर शेरा मारून बसमरी जर पोलिसांनी दाखल केली तर त्या खोटारड्या फिर्यादीची काही खैर नाही। सेक्शन 217 प्रमाणे BNSच्या 217 प्रमाणे पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला 1 वर्षापर्यंत शिक्षा आणि 10,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो। एवढंच नाही तर खोटी एफआयआर आहे असे निष्पन्न झालं तर दुसरं एक महत्वाचं कलम तुम्हाला सांगतो, ते म्हणजे BNS कलम 248। या BNS 248 मध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात शिक्षेची तरतूद केलेली आहे। एफआयआर जर खोटी आहे असं निष्पन्न झालं तर एफआयआर करणाऱ्या व्यक्तीला 5 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा आणि 2 लाख रुपयापर्यंतचा दंड केला जाऊ शकतो। एवढंच नव्हे, जर समजा या खोट्या फिर्यादीमध्ये या गुंतलेल्या माणसाला जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा होणारा कलम लावलेला असेल तर अशी खोटी केस करणाऱ्याला 10 वर्षापर्यंतची शिक्षा आणि अमर्याद दंड होऊ शकतो। तर मित्रांनो, अशा ह्या खोट्या केस करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी सर्व वकिलांना सुद्धा मी आवाहन करेन की या 217 आणि 248 या कलमांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून खोट्या लोकांना धडा शिकवण्याची आपली एक जबाबदारी आहे। तसंच सामान्य लोकांनी सुद्धा विनाकारण खोट्या केसेसला घाबरून जाऊ नये आणि त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी योग्य तो सल्ला घेऊन अशा कारवायांपासून रोखण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे असं मला वाटतं। ह्या सेक्शनचा जास्तीत जास्त अभ्यास करून लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळवून द्यावा आणि खोट्या फिर्यादी करणाऱ्या लोकांना एक प्रकारे धडा शिकवावा यासाठी हा माझा व्हिडिओ आहे। धन्यवाद।